इट्स माय सेल्फ म्हणा सर. तर आपण बघणार आहोत बेसिक सायन्स. तर या बेसिक सायन्समध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण गॅसेस 3 टाईप्स ऑफ गॅसेस आपण बघितले. तर परत एकदा ते रिपीट करूया आपण. तर गॅस लॉ यामध्ये जर इंट्रोडक्शन बघितलं तर यामध्ये सांगितलं आहे की जनरली दे आर अ 4 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. या पद्धतीने काय आहे 4 टाईप काय पडतात मॅटरचे पडतात. हावेवर द 3 स्टेट नेमली सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यामुळे की ते 3 काय आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस या पद्धतीनं ते यूज कुठं केलं जातात इंजिनिअरिंग सायन्समध्ये काय केलं जातं जास्त प्रमाणात यूज केलं जातं. त्यामध्ये नंतर सांगितलं की गॅस मॉलिक्यूल हॅज निग्लिजिबल intermolecular force of attraction, so gas does not have definite shape and size or volume. त्यामध्ये नेक्स्ट सांगितलं की when solid or liquid are heated they are expand without change in pressure, but when gas is heated in change in pressure, volume, temperature. Hence gas has 3 variable: pressure, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. या पद्धतीने आपण सांगू शकतो. त्याची काही प्रॉपर्टी सांगितली की प्रॉपर्टीज ऑफ गॅस कॅन बी एक्सप्लेन युजिंग postulate of kinetic theory of gases. A gas consists of large number of extremely small particle called molecule. The gas molecule are rigid and perfectly elastic sphere. त्यानंतर काही postulate of kinetic theory gas. त्यामध्ये सांगितलं की a gas consists of large of extremely small particle called molecule. The gas molecule are perfect rigid elastic sphere. त्याच पद्धतीने there is a negligible force of attraction between the molecule. त्याच पद्धतीने गॅस मॉलिक्यूल आर ऑलवेज इन स्टेट ऑफ रँडम मोशन. या पद्धतीने आपणास सांगितलं आहे. बरोबर. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आपल्याला बघायचे आहे की जे तुम्हाला मी काल तुम्हाला एक्सप्लेन केले बॉईज लॉ, लुसिक लॉ किंवा चार्ल्स लॉ, ते आपण परत एकदा बघूया. यामध्ये सिलेबसमध्ये जो आहे की बॉईज लॉ. तर बॉईज लॉ मीन्स काय ते इथं बघा डिफाईन 3 गॅसेस लॉ. विंटर 2012 विचारलं. त्यानंतर स्टेट बॉईज लॉ समर 2012, समर 2013, विंटर 2013, समर 2014, समर 2015. आता हे रिलीज झालं आहे 2015 या 16ला. म्हणजे तोपर्यंत काय प्रत्येक वर्षी यावर क्वेश्चन विचारला आहे लक्षात येऊ शकतो. तर त्याचं स्टेटमेंट जर बघायचं ठरलं बॉईज लॉचं तर बॉईज लॉ स्टेट दॅट आपण काय सांगतो बॉईज लॉ स्टेट दॅट at a constant temperature the volume V of a given mass of a gas is inversely proportional to the pressure. आपण या पद्धतीने त्याचं स्टेटमेंट सांगू शकतो की बॉईज लॉ मीन्स काय. बॉईज लॉ कशाला म्हणतात की बॉईज लॉ स्टेट दॅट. बॉईज लॉ मीन्स काय की बॉईज लॉ स्टेट दॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. काय सांगितलं की कॉन्स्टंट टेम्परेचर द व्हॉल्यूम व्ही ऑफ गिवन मास, व्हॉल्यूम व्ही ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. आपण या पद्धतीनं काय सांगू शकतो त्याचं स्टेटमेंट सांगू शकतो की बॉईज लॉ इज अ स्टेट दॅट की कॉन्स्टंट काय आहे टेम्परेचर द व्हॉल्यूम ऑफ गॅस मास volume V of given mass of a gas is inversely proportional काय सांगू शकतो inversely proportional to the pressure. आपण या पद्धतीनं सांगू शकतो. तर त्याची डायग्राम जर बघितली
बॉईज लॉची. तर या पद्धतीनं आपल्याला त्याची डायग्राम आपल्याला सांगता येईल की एक प्रकारचा कर्व तयार होतो. आता जो एक्स ॲक्सिसला दिला आहे तो व्हॅल्यूम दिला आहे, जो वाय ॲक्सिसला दिला आहे तो प्रेशर सेंटीमीटरमध्ये. म्हणजे पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येईल 1/v. या पद्धतीनं आपण लिहू शकतो. पी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/v. म्हणजे पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर त्याचा जो जो ग्राफ येईल तो काय येईल या पद्धतीनं येईल. हे तुमच्यावरून लक्षात येईल. तर मग जे मॅथमॅटिकल जे स्टेटमेंट आहे की बॉईज लॉ मीन्स व्हॅल्यूम इज डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल काय सांगितलं प्रेशर. व्हॅल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल काय सांगितलं प्रेशर. आपण या पद्धतीने लिहू शकतो की व्ही इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू पी. बरोबर, व्ही इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू पी. मग व्ही इज इक्वल टू काय येईल, जर हे इनवर्सली प्रोपोर्शनल जर काढलं तर व्ही इज इक्वल टू काय येईल के पी येईल. व्ही इज इक्वल टू काय येईल के पी. जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं ते डायरेक्ट आन्सर दिलं होतं तर ते काय येईल या पद्धतीनं. मग व्ही इज इक्वल टू काय येईल के पी. मग पी व्ही इंटू काय, पी व्ही इज इक्वल टू काय येईल के. पी व्ही इज इक्वल टू के. के मीन्स कॉन्स्टंट. मग पी व्ही इज इक्वल टू के आलं कॉन्स्टंट आलं तर पी वन इंटू व्ही वन. पी वन इंटू व्ही वन इज इक्वल टू पी टू इंटू व्ही टू इज इक्वल टू काय येईल इज इक्वल टू काय येईल कॉन्स्टंट येईल. पी वन इंटू व्ही वन इज इक्वल टू पी टू इंटू व्ही टू इज इक्वल टू काय येईल कॉन्स्टंट येईल. म्हणजेच व्हिअर पी वन आणि व्ही वन, पी वन इंटू व्ही वन आर इनिशियल प्रेशर अँड व्हॅल्यूम ऑफ गॅस अँड पी टू आणि व्ही टू त्याला काय म्हणता येईल फायनल प्रेशर ऑफ व्हॅल्यूम ऑफ गॅस रिस्पेक्टिव्हली. या पद्धतीनं आपण म्हणू शकतो की पी वन आणि व्ही वन त्यास काय म्हणायचं इनिशियल प्रेशर आणि पी टू आणि व्ही टू यास काय म्हणायचं फायनल प्रेशर. मग या पद्धतीनं आपण जो आहे बॉईज लॉ तर या पद्धतीनं आपण तो स्टेट करू शकतो. त्याची डायग्रॅम या पद्धतीने विचारली. तुम्हाला MCQ विचारला जाईल, एक डायग्राम देईन आणि ही डायग्राम कोणची बॉईज लॉ आहे की चार्ल्स लॉ आहे की गे-लुसिक लॉ आहे ते तुम्हाला काय करता आलं पाहिजे व्हेरीफाय करता आलं पाहिजे. बरोबर. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत चार्ल्स लॉ. नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे चार्ल्स लॉ. तर इथं बघा डिफाईन 3 गॅसेस लॉ. विंटर 2012ला विचारलं स्टेट चार्ल्स लॉ. समर 2012ला विचारलं, समर 2013, विंटर 2013, समर 2014 आणि समर 2015 या पद्धतीनं विचारलं की चार्ल्स लॉ मीन्स काय. तर मग चार्ल्स लॉ म्हणजे काय व्हेरी IMP. तर चार्ल्स लॉ म्हणजे काय की चार्ल्स लॉ इट स्टेट दॅट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर द व्हॅल्यूम V of given mass, volume V of given mass of a gas is directly proportional to its absolute temperature T in degree Kelvin. म्हणजे जे चार्ल्स लॉ आहे बरोबर, जे चार्ल्स लॉ आहे ते आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो की चार्ल्स लॉ मीन्स काय काय V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आपण या पद्धतीनं राईट डाऊन करू शकतो की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. यास काय म्हणायचं चार्ल्स लॉ आपण म्हणू शकतो. म्हणजे V इज इक्वल टू काय येईल के टी. V इज इक्वल टू काय येईल के टी. व्हॉट इज मीन बाय के. के मीन्स कॉन्स्टंट व्हॅल्यू बरोबर. मग V डिवायडेड बाय टी. V डिवायडेड बाय टी इज इक्वल टू काय येईल के. V डिवायडेड बाय टी इज इक्वल टू काय येईल के. के वेअर के इज अ कॉन्स्टंट बरोबर. के इज अ काय कॉन्स्टंट. मग यामध्ये लक्षात घ्या बॉईस लॉमध्ये काय होतं V इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू P आणि टेम्परेचर काय होतं कॉन्स्टंट होतं. यामध्ये काय आहे कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T आलं. म्हणजे V डिवायडेड बाय T इज इक्वल टू काय आलं के. म्हणजे के काय आहे कॉन्स्टंट. लक्षात ठेवा यामधला फरक का चार्ल्स लॉमध्ये काय आहे प्रेशर काय आहे कॉन्स्टंट आहे आणि व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय लिहिता येईल टी. म्हणजे V डिवायडेड बाय टी इज इक्वल टू काय आलं के. के इज अ कॉन्स्टंट. म्हणजे V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण या पद्धतीनं राईट डाऊन करू शकतो. आणि त्याचा जर
ग्राफ जर बघितला तर जो व्हॉइस लॉचा ग्राफ आहे या पद्धतीने आहे आणि हा जो ग्राफ बघितला तर तो या पद्धतीने येईल की टी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आपण या पद्धतीने राईट डाऊन करू शकतो. आणि हे जी लाईन आहे ती काय होते -273 डिग्री सेल्सिअसला या पद्धतीने काय येईल तो ग्राफ येईल. मग अशा पद्धतीनं जर ग्राफ दिला तुम्ही ग्राफले राईट डाऊन करू शकता तर त्यास काय म्हणायचं चार्ल्स लॉ. म्हणजे चार्ल्स लॉमध्ये काय आहे की कॉन्स्टंट काय प्रेशर आहे आणि व्हॅल्यूम काय डायरेक्टली प्रोपोर्शनल काय ॲब्सोल्यूट टेम्परेचरला आहे. त्यानंतर जो थर्ड पॉईंट जो आहे तो काय आहे गे-लुसिक लॉ. आता थर्ड जो पॉईंट जो आहे तो काय आहे गे-लुसिक लॉ. आता गे-लुसिक लॉ याच पद्धतीनं गे-लुसिक लॉ स्टेट दॅट ॲट अ कॉन्स्टंट व्हॅल्यूम. आता या गे-लुसिक लॉमध्ये काय आहे कॉन्स्टंट काय आहे व्हॅल्यूम आहे. द प्रेशर पी ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी इन डिग्री केल्विन. आपण या पद्धतीने काय सांगू शकतो की गे-लुसिक लॉ स्टेट दॅट. आपण काय सांगू शकतो गे-लुसिक लॉ स्टेट दॅट ॲट अ कॉन्स्टंट व्हॅल्यूम द प्रेशर पी ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आपण या पद्धतीनं सांगू शकतो की कॉन्स्टंट व्हॅल्यूम आहे आणि प्रेशर पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग त्या पद्धतीने जर फाइंड केलं तर इकडे मॅथमॅटिकली बघा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. पी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू काय आलं कॉन्स्टंट मीन्स के बरोबर. म्हणजे P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू काय लिहिता येईल कॉन्स्टंट. आता यामध्ये जर फिगर बघितली तर बघा गे-लुसिक लॉ पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. या पद्धतीनं फिगर या पद्धतीनं राईट डाऊन करता येईल. त्याच्यात व्हॉट इज मीन बाय पी मीन्स काय प्रेशर ऑफ गॅस ॲट अ केल्विन टेम्परेचर T1. त्याच पद्धतीने P2 मीन्स काय प्रेशर ऑफ गॅस ॲट अ केल्विन टेम्परेचर ऑफ T2. या पद्धतीनं आपण या गे-लुसिक लॉ आपण या पद्धतीने काय करू शकतो सांगू शकतो. या पद्धतीनं त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ आपण सांगू शकतो. या पद्धतीनं जे डायग्राम असणार आहे ते काय असणार आहे या पद्धतीनं असणार आहे. परत एकदा बघूया की सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आता इथं दिलं आहे की NTP मीन्स काय. आता यामध्ये दिलं आहे NTP मीन्स इट इज नॉर्मल ऑर स्टँडर्ड प्रेशर ॲट अ सी लेवल. त्यास काय म्हणायचं NTP. त्याच पद्धतीने इकडे बघा परत एकदा रिव्हिजन घेऊया. सर्वात महत्त्वाचं IMP यावर 2 ते 4 मार्कला एक्झाम्पल विचारणार MCQ टाईप. त्यामुळं सर्वात इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे की व्हॉट इज इन बाय बॉईल्स लॉ. बॉईल्स लॉचं स्टेटमेंट काय आहे मॅथमॅटिकल प्रूफ काय आहे. आता बॉईल्स लॉ म्हणजे काय आहे बॉईल्स लॉ स्टेट दॅट त्यामध्ये काय आहे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे आणि व्हॅल्यूम काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी आहे आणि कॉन्स्टंट काय आहे टेम्परेचर आहे. मग त्यामुळे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येईल 1/P. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय येईल के डिवायडेड बाय पी. म्हणजे PV इज इक्वल टू काय लिहिता येईल आपणास के लिहिता येईल बरोबर. PV इज इक्वल टू काय लिहिता येईल के. मग P1 इंटू V1 इज इक्वल टू P2 इंटू V2 इज इक्वल टू काय लिहिता येईल कॉन्स्टंट व्हॅल्यू. म्हणजे वेळ P1 आणि V1 त्यास काय म्हणायचं इनिशियल प्रेशर आणि P2 आणि V2 याच काय म्हणायचं फायनल प्रेशर ऑफ व्हॅल्यूम गॅस. या पद्धतीनं आपण राईट डाऊन करू शकतो. तर त्याचमध्ये हे झालं बॉईल्स लॉ. तर आता चार्ल्स लॉमध्ये परत एकदा सांगतो की चार्ल्स लॉमध्ये काय आहे
कॉन्स्टंट प्रेशर आहे. आता बॉईल्स लॉमध्ये काय होतं, कॉन्स्टंट टेम्परेचर होतं. आता चार्ल्स लॉमध्ये काय आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि व्हॅल्यूम व्ही इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे व्ही इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येईल, टी. म्हणजे व्ही इज इक्वल टू काय येईल, के इंटू टी. म्हणजे व्ही डिवायडेड बाय टी याची व्हॅल्यू काय येईल, के. बरोबर. मग V1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू काय लिहिता येईल, आपणास कॉन्स्टंट लिहिता येईल. आणि त्याची जी डायग्राम येईल ती काय येईल, या पद्धतीनं आपण राईट डाऊन करू शकतो की व्ही इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. त्यास काय म्हणायचं, चार्ल्स लॉ. आणि व्हॉट इज माय व्ही आणि व्हॉट इज माय V2. व्ही मीन्स काय, V1 म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट अ केल्विन टेम्परेचर T1 आणि V2 म्हणजे काय, व्हॅल्यूम ऑफ गॅस ऑफ अ केल्विन टेम्परेचर T2. आपण या पद्धतीने सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे गे-लुसिक लॉ. आता गे-लुसिक लॉमध्ये परत एकदा सांगतो, गे-लुसिक लॉमध्ये काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यूम आहे आणि प्रेशर काय आहे, इज प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर. मग त्यानुसार आपलं जे मॅथमॅटिकल जे प्रूफ येईल, पी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येईल, टी. म्हणजे पी डिवायडेड बाय टी आपणास काय लिहिता येईल, कॉन्स्टंट लिहिता येईल, इज इक्वल टू के लिहिता येईल. म्हणजे P1 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, P2 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू काय लिहू शकतो, कॉन्स्टंट. मग व्हॉट इज बाय पी, पी मीन्स प्रेशर ऑफ अ गॅस ॲट अ केल्विन टेम्परेचर T1 आणि P2 मीन्स प्रेशर ऑफ गॅस ॲट अ केल्विन टेम्परेचर T2. आपण या पद्धतीने काय करू शकतो, सांगू शकतो. येथे लक्षात, हे जे 3 लॉ आहेत सर्वात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट, म्हणून मी डबल तुम्हाला घेतलं आहे लेक्चरमध्ये. ओके. आता यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा सिलेबस बघूया.